मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली। मतदार याद्यांच्या घोळामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं। एकट्या मुंबईत तब्बल 11 लाख मतदार कमी झालेत। याचा निषेध करत राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय, तर जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे। एका बाजूला निवडणूक आयोगाने फार चांगलं काम केलेलं, पण या यादीच्या घोळ्याची जबाबदारी देखील त्यांनी कोणावरती तरी ठेवली पाहिजे। कारण रिवाईज यादी या केल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती अडचणी झालेल्या आणि जे बूथचे आहेत, उदाहरणतः जर एक व्यक्ती जर एका एरियामध्ये राहतो, त्याचा बूथ कुठेतरी अशा ठिकाणी ठेवलेला आहे की तिकडे तो फिजिकली जायला त्याला गाडी लागेल। आणि आपण पाहू शकता की स्लम एरिया असेल किंवा चाळे एरिया असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांना फार मोठ्या प्रमाणावरती गैरसोय देखील झालेली आहे। या सर्वांची दाद आम्ही पिटिशनद्वारे निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणार आहोत आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की किमान पुढच्या वेळी या सुधारणा त्यांनी केल्या पाहिजे। डिजिटल इंडियाची गोष्ट करायची, प्रगत महाराष्ट्र प्रगत भारताची गोष्ट करायची आणि मतदार याद्यात व्यवस्थित असू नयेत। मी ज्याच्यातनं लोकशाहीची स्थापना होते, ज्याच्यातनं लोकशाहीबद्दलच्या लोकांच्या मनातल्या संकल्पना मतांच्या रूपाने आविष्कार पावतात, त्याच्यातच घोटाळा। आणि ह्याची जबाबदारी इलेक्शन कमिशनमधनं कोण घेतं हे जरा बघण्याची आता बघूया। एरवी राजकारणी आलं की लोक म्हणतात नाही ह्याची जबाबदारी तुम्ही घ्या, द्या राजीनामा, हे करा ते करा, अमुक करा तमुक करा। महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यांमध्ये, मुंबई ठाण्यामध्ये मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ होता, जबाबदारी कोण घेणार?